बाई बाई बाई, आज जरा घाबरतच स्वयंपाक केला. झुणका बनवला होता ना जेवायला. मुलं जेवतात की नाही याची जरा चिंताच लागली होती. पण मुलांनी झुणका बघितला आणि असा फस्त केला आणि मला म्हणाले पुन्हा कधी बनवणार. तसंच चटपटीत आणि झणझणीत झुणका झटपट तयार कसा करायचा सांगते. एक कढईमध्ये 2 मोठे चमचे तेल तापायला ठेवायचं. त्यामध्ये जिरं, मोहरी, हिंग छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये कुटलेला लसूण घालायचा आणि एक मोठी वाटी भरून चिरलेला कांदा घालायचा. तो छान लाल रंगावर परतायचा आणि त्यामध्ये मीठ घालायचं. आता काय करायचं, त्यामध्ये अगदी थोडीशी हळद घालायची. झुणक्यामध्ये जास्त हळद घालायची नाही, नाहीतर कडवटपणा येतो त्याला. अगदी थोडीशी हळद घालायची. ती छान परतून झाली की त्यामध्ये लाल मिरचीची पावडर घालायची. म्हणजे मी घातली आहे. तुम्हाला ठेचा घालायचा मिरचीचा तर तुम्ही घालू शकता, पण माझ्या मुलांना खायचा होता म्हणून मी मिरची पावडर घातली. आणि 1 वाटी भरून त्यामध्ये बेसन पीठ घालायचं आणि ते त्या तेलामध्ये त्या मसाल्यामध्ये छान खरपूस असं परतून घ्यायचं. आता 1 वाटी जर बेसन पीठ असेल तर त्याला आपल्याला 1.25 वाटी थोडंसं कोमट पाणी घालायचं आहे. थंड पाणी घातलं तरी चालतं, पण कोमट पाणी घातलं तर अतिउत्तम. तर असं 1.25 वाटी आपल्याला 1 वाटी आणि पुन्हा पाव वाटी असं कोमट पाणी त्यामध्ये ॲड करायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर जरी तुम्हाला पातळ वाटत असेल तर याच्यावर 5-10 मिनटं झाकण ठेवायचं. तुम्ही बघू शकता इथे झुणका अगदी मस्त तयार झालेला आहे. त्यावर मस्तपैकी मोठी कोथिंबीरीची जुडी अशी कापून ठेवलेली होती. त्यामधली अर्धी कोथिंबीरीची जुडी मी त्यामध्ये घातली. आता कोथिंबीरीची जुडी खूप मोठी नव्हती बरं का, छोटीच होती. तर कोथिंबीर अशी भरपूर घातली. असं झणझणीत झुणका तयार झालेला आहे. तुम्हाला हा झुणका कसा वाटतो मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही कुठल्या पद्धतीने झुणका तयार करता ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. झुणक्याची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका.